सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळतो आणि त्यामुळेच ही बस स्थानकातील दुर्घटना आपण पाहिली। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये अगदी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात पाणी वाहते, पाण्याचा प्रवाह देखील किती वेग आहे आपण बघतोय। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील हे चित्र आहे। काही वेळापूर्वीच आपण बस स्थानकातील दुर्घटना पाहिली, शिवशाहीवर स्लॅब कोसळला। हा स्लॅब देखील सततच्या पावसामुळेच कोसळलेला आहे। सिन्नरमध्ये अगदी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। अनेक भागांमध्ये सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यामधून नागरिक वाट काढतायत। सततच्या पावसामुळे वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। आपण बघतोय की सिन्नरमधल्या मुख्य बाजारपेठेतील हे चित्र आहे। बघा किती मुख्य बाजारपेठेमध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सिन्नरमध्ये अगदी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे, त्यामुळे बाजारपेठेत पाणीच पाणी आहे। किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपण बघतोय आणि अशा या मोठ्या प्रमाणाच्या पाण्यातूनच नागरिक तिथून वाट काढत पुढे जात आहेत। गेल्या 4 दिवसांपासून सिन्नरमध्ये सातत्यानं पाऊस पडतोय आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे बाजारपेठेमध्ये देखील आता पाणीच पाणी आहे। रस्त्याला देखील अगदी ओसंडून पाणी वाहते रस्त्यावर। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील आपण हे दोन दृश्य बघतोय की नदीच्या पाणी पातळीत देखील किती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। छोट्या नद्या नाल्यांना पूर आलेला आहे, कारण सततच्या पावसामुळे गेल्या 4 दिवसांपासून सिन्नरमध्ये पाऊस पडतोय। अगदी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे बाजारपेठेत देखील चित्र किती बोलके बघा। अगदी गुडघाभर पाणी बाजारपेठेत साचलेलं आहे आणि याच पाण्यातून नागरिक वाट काढतात आणि पुढे जात आहेत। काही वेळापूर्वीच आपण दुर्घटना देखील पाहिली की नाशिकच्या बस स्थानकात देखील शिवशाहीवर स्लॅब कोसळला। तो पण सततच्या पावसामुळेच हा स्लॅब कोसळल्याची माहिती समोर आली। ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे सिन्नरच्या बाजारपेठेमधील दृश्य